सेवा आज छान मोगऱ्याची फुलं होती. मग मोगऱ्याचं आता सीझन आहे ना उन्हाळ्यामध्ये. मग मस्त आजची सेवा करून घेतली आणि मस्त झाली माझी पूजा आजची. तर जय अंबे, खुश राहा, आनंदी राहा, आरोग्यपूर्ण राहा, हीच आहे तुझा भवानीच्या चरणी प्रार्थना. बनवायचं काय तर आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची भाजी. तर रोज भाजी काय करावी अगदी अगदी विचार करून येतं काय बनवावं नाही, काय सगळ्यांच्या आवडीचं पण पाहिजे. तर आज बनवणार आहे सोयाबीनची भाजी. चला तर मग आपण सोयाबीनची भाजी कशी बनवतोय ते बघूया. सोयाबीन, तर सोयाबीन हे 1 वाटी घेतले. आता आपण हे भिजत ठेवणार आहे. चला तर मग आज आपण बनवणार आहेत सोयाबीनची भाजी. रोज भाजी काय करावी तर आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची भाजी. चला तर मग कशी बनवतोय ते बघूया. सोयाबीन पाण्यामध्ये भिजत ठेवलेत बरं. हे ओलं नारळ आज नव्हता तर मग आम्ही सुकं खोबरं घेतले. तर 1 वाटी सुकं खोबरं घेतला. कांदा, हे कांदे आता वाटून ते भाजायचे. आणि हे घेतले लसूण, आता ते सोलूया आणि भाजायला ठेवूया. तर घ्यायचं आहे आपल्याला आलं. हे खोबरं भाजून घेतलं, आता चांगलंच भाजले ते. आता आपण आता कांदा टाकूया. तर कांदा भाजून घेऊया. वाटण करायला नेऊया. आता हे आहे खोबरं, कांदा, कोथिंबीर, आलं आणि लसूण, हे सगळं आता आपण वाटून घेऊया. ची पेस्ट झाली आपली तयार. आणि हे आपलं वाटण धुवून घ्यायचे. ह्याच्यातून असं हे निघतंय ना. आणि हे बघ कसे मऊ मऊ झाले. आता हे भिजले चांगले. तर आता आपण काढून घेऊया. याचे फक्त असे थोडेसे तुकडे करून घ्यायचे. असे थोडं पिंजून घ्यायचं थोडक्यात. हे भिजलेत ना, तर ह्याचं असं थोडंसं असं पिंजून घ्यायचे बस. तेल टाकूया आणि जे पिंजलेले आहेत ना ते आपण फ्राय करून घेऊया. मीठ टाकूया आपण. टाकूया असं छान असं मस्त असं फ्राय केल्यासारखं. एवढं तेल नाही टाकलं फ्रायसारखं, पण असं मस्त त्यामध्ये असं छान असं शॅलो फ्राय करून घ्यायचं. असे शॅलो फ्राय केले ना की त्यात हळद मीठ टाकले. मुलांना सुकं खायचं असेल तरी मुलं मग हे सुकं खाऊ शकतात. आता हे पूर्ण मगाशी किती दिसत होतं ना, आता ते छान फ्राय झालंय. अजून थोडा वेळ ठेवूया आणि काढून घेऊया. जर हे असं सुकं खाऊ घालायचं आहे तर ह्याच्यात कांदा आणि मीठ आणि हळद आहेच, तर मुलांना आपण हे सुकं पण खायला देऊ शकतो. चला तर मग आता भाजी बघूया. गरम करायला त्याच पातेल्यामध्ये घेतले. आता कांदा टाकते. कांदा फ्राय करून घेऊया. आपण आलं लसूणची पेस्ट घेऊया. आता सुकी बनवायची असते ना तर आपण आलं लसूणच्या पेस्टमध्येच बनवली असते. आता हे आपण खिमा पण म्हणू शकतो याला. आता हे वाटण केलं होतं ना आपण, ते वाटण टाकते. कांदा, खोबरं, कोथिंबीर, ते वाटण टाकूया आणि फ्राय करून. फ्रेश मालवणी मसाला बघितलं कसा लाल आणि मस्त आहे असा. तर मालवणी मसाल्यामध्ये आपण बनवूया. हा 1 चमचा टाकला आणि खूप तिखट आहे. आता नवीनच असतो ना तो खूप तिखट असतो. तर हे 2 चमचे टाकलेत मी, पुरे झाले एवढे. बघितलं कसा लाल आणि असा मस्त असा दिसतोय. चला, मालवणी मसाला. आणि आपण स्वतः बनवलेल्या मसाल्यात बनवायची ना मजाच काय न्यारी असते नाही का. कारण आपण बनवलेला असतो ना तो मसाला. मग आपल्याला असं होतं मी बनवलेला मसाला आहे बघा किती सुंदर झाला आहे नाही का. आता वाटतंय ना किती मसाला जसं काही मटनच बनते असं वाटतंय. तर चला, शॅलो फ्राय केले तेव्हा पण मीठ टाकलेलं, पण आताही आपल्याला थोडंसंच टाकलेलं ना, आताही आपल्याला मीठ टाकायचं आहे.
तुम्ही प्रत्यक्ष नाही आहे माझ्या, आणि तर असा सुगंध सुटलाय ना, जसं काय हे विचारायला आले काय मटण कोणी आणलं, मटणाची भाजी बनवत आहे का, असं त्यांना वाटलं की अरे भाजी तर आणली नाही आहे आणि मग मटण आणलं आहे का. तर बघा मस्त हे मसाल्याचा असा सुगंध येतोय ना. तर मोनिका म्हटली की नाही मम्मी, त्या मालवणीमध्ये आपला आताचा नवीन मसाला आहे त्यामध्येच बनवूया आपण. म्हटलं चल बरं ठीक आहे, कारण तुम्ही पण आमची फॅमिली झाले ना, तर तुम्हालाही दाखवायला हवं आहे असं तिचं म्हणणं होतं की आपण दाखवूया ना कसा झाला आहे आपला मालवणी मसाला. तर वाटतंय ना असा मस्त असा, आणि इतका सुगंध येतोय खडा मसाल्याचा, असा सुगंध असा येतोय. आता हा मसाला मस्त फ्राय झाला आहे, ते टाकू आपण. बनवायच्या आधीच असं वाटतंय बघा कसं मस्त असं झालंय ना तर्रीदार. म्हणून म्हटलं ना मिरच्या आम्ही घेताना की घट्टपणा यावा, तर्री दिसावी आणि मस्त असा रंग दिसावा आणि सुगंध पण एवढा असा सुगंध खडा मसाल्याचा. त्यामुळे मिरची पण घेताना निवडताना खूप अशी छान अशी निवडली. संकेश्वरी मिरची आणि मेन याच्यामध्ये नाही का, त्यामुळे त्याची रंगत काय वेगळीच आहे बघा मसाल्याची, हो की नाही. असा हा मसाला आमचा बघा खूपच सुंदर झालेला आहे. आता त्यात बनवतोय आपण सोयाबीनची भाजी. चला आपण काय करूया, हे फ्राय केलेले सोयाबीन याच्यामध्ये टाकूया. हिला काढले का ग, छोटीला काढले का थोडेसे सोयाबीन, ते सुके सुके खायला. हां काढून घे थोडे. चल मस्त याच्यामध्ये टाकले. आता वाटतंय का, कसं वाटतंय, छान छान है ना. हां मोनिका म्हणते लगेच भाजी खाऊशी वाटते. आता हे आपण ना गरम पाणी केलं होतं, ते गरम पाणी टाकूया. गरम पाणी टाकल्यामुळे कसं ना तर्री येते अजून छान. आपण प्रयत्न करतच असतो ना की कशी तर्री यावी, कसं छान व्हावं. तर बघा आता ही थोडंसं हे झालं की आपली भाजी तयार. वाटते की नाही अशी मस्त, आणि कसली भाजी वाटते, असं वाटतच आहे की मटण आहे की किंवा काय मटणाची वाटते. तर मग बघा वाटतं. हो मोनिकाला चिकन आवडतं म्हणून म्हणते चिकनच वाटतं, आणि आम्ही म्हणतोय मटण आहे मटण. आता मोनिकाला चिकन खूप आवडतं म्हणून मोनिका म्हणते चिकन सारखी वाटते. अशी गंमत आमची. आता आमचे घरातले पण सगळे फसणारच आहे नाही का. आधी ते म्हणत होते कसला वास येतोय, कसला काय मटण आणले की काय विकीने. तर का आता विकी तर गेला ड्युटीवर आणि कुठून आणणार आहे मटण. पण मग त्यांना असं वाटलं ह्यावं सुगंधामुळे. तर मग चला तुम्ही पण अशी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशी भाजी बनवून बघा. खूप सुंदर लागते बरं का, आणि खूपच सुंदर. आणि काहीतरी आपल्याला बघा बायकांना असं असतं ना काय भाजी करायची, काय भाजी करायची. तर आपण अशी सोयाबीनची भाजी करून आपल्या मुलांना, आपल्या घरपरिवारांना खाऊ घालू शकतो. आणि एक वेगळी व्हरायटी आपल्याला की वेगळं काहीतरी बनवलं. कारण रोज काय भाजी करावी असं डोकं नुसतं पिकून जातं बायकांचं. तर त्यामुळे बघा आज आम्ही डोकं न पिकवता सोयाबीनची भाजी बनवले. तर तुम्ही बनवा आणि नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आवडली का तुम्हाला भाजी बघा. आणि आमचा मालवणी मसाला पण हो का बघा, आमच्या मालवणी मसाल्याची प्रशंसा करा. जय अंबे. हा मस्त बघा तर्री पण आले आणि एकदम मस्त झाले भाजी. तर मग आज तर मग सगळेजण खुश होतील की वा छान भाजी बनवली नाही का. चला तर मग आता चपाती बरोबर, भाकरी बरोबर, कशाबरोबर पण आपण ही खाऊ शकतो, भाताबरोबर पण खाऊ शकतो. तर चला तर मग मस्त तर्री आली ना बघा आहे ना. चला है ना कशी मस्त भाजी आहे. तर मग नक्की ट्राय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आवडली का बघा.